हॅलो गायज, गुड मॉर्निंग. जे थंबनेल तुम्ही बघत आहात ते आहे वर्कशॉप ॲट चेतना हॅपी विलेज. येस, MKCLची 18-19 तारखेला पळशी गावामध्ये मस्त डोंगराच्या पायथ्याशी छान निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप मस्त पद्धतीचं 2 दिवसाचं बिझनेस मीटचं वर्कशॉप झालेलं आहे. याच्यामध्ये आम्ही चांगले लर्निंग्स घेतलेले आहे. छान फूड आहे, स्टे आहे, अकोमोडेशन आहे, ट्रॅक शो आहे, माउंटेनिअरिंग आहे, साईट सीन्स आहे, ट्रफ आहे आणि खूप मस्त एन्जॉयमेंट आम्ही केलेलं आहे. मेडिटेशनसुद्धा याच्यामध्ये आहे. एन्जॉय पण आहे, लर्निंग पण आहे. तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. हॅलो गाइस, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल हर्षवर्धन शिवसाट ब्लॉग #जिंदगी आज मी जीवमध्ये भरभरून स्वागत आहे. तर आज चेतना हॅपी विलेज इथं आमची आज भव्य दिव्य बिझनेस मीटिंग आहे MKCLची. तर हा ब्लॉग त्या संदर्भात आहे. तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आजचा माझा ड्रेस कोड पहा मस्त. आज मी ग्रे पॅन्ट, ब्लॅक शर्ट, घडी आणि मस्त मॅचिंग कपडे घातलेले आहेत. मी तुम्हाला कसं दिसतंय ब्लॉगमध्ये तुम्ही बघा, कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आमचे आज साधारणतः या मीटिंगसाठी धाराशिव, जालना, बीड, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे एएलसी वगैरे असणार आहेत. आमचे परत ऑफिशियल मीटिंग आज होणार आहे. हे चेतना हॅपी सेंटर, चेतना हॅपी विलेज जे आहे ते पळशी सावंगी रोडच्या आसपास आहे. एक मस्त तिथं 2 दिवसाचं 18 आणि 19ला छान पद्धतीचे बिझनेस मीट ठेवण्यात आले. वेगवेगळे करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण आहे, ट्रॅक शो आहे, याच्यानंतर ट्रॅकिंग पण आहे आणि खूप सारे सरप्राइजेस मला तिकडे गेल्यानंतर भेटणार आहेत. मी फार एक्सायटेड आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करेन. स्टे ट्यून, एन्जॉय द ब्लॉग विथ हर्षवर्धन शिवसाट ब्लॉग #जिंदगी आज मी जीव. इथे मी बुक्की घ्यायला आलोय. किती मस्त मस्त बुके बघा. इथे मी बुके घ्यायला आलोय TV सेंटरला, SP ऑफिसच्या समोर. किती मस्त मस्त बुके बघा. वाव, छान छान बुके आहे तिथे. SP ऑफिसच्या समोर आहे मी एक्झॅक्ट. फ्लावर झोन फेलिसिटेशनसाठी बुके वगैरे डेकोरेशन पण करतात. हे तसं मी ऑलरेडी कॅनॉटमधून करत असतो, पण आज तर मी फ्लावर झोनमध्ये आलेलो आहे. आकिफ भाईकडे छान बुके मला बनवून देता येते. अस्सलाम वालेकुम आकिफ भाई. ये हमारे आकिफ भाई का फ्लावर जोन है, डेकोरेशन वगैरह करते फ्लावर का. अच्छी दुकान है आपकी. तर मी बुके घ्यायला आलोय. फ्लावर झोन आमच्या आकिफ भाईचं दुकान आहे. मस्त शॉप आहे एकदम. छान छान बुके इथे अवेलेबल आहे. तुम्हाला हे बुके कसे वाटले बिलकुल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. एक एक फ्लावर बनाने तुमको 3-3, 4-4 मिनट लग रहे हैं ना. स्किल्ड वर्क. मस्त बुके वगैरे घेतलेले आहेत, फ्लावर घेतलेले आहेत आणि आमच्या आकिफ भाईकडून मला मस्त एक छान गिफ्ट मिळालेलं आहे. थँक्यू सो मच आकिफ भाई. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. तुम्हाला ब्लॉग आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू आकिफ भाई. अस्सलाम वालेकुम.
जी मीटिंग आहे चेतना हॅपी विलेज. निलेश सर आलेत आमचे. गुड मॉर्निंग सर. इथं फायनली आमचे छत्रपती संभाजीनगरचे ALC वगैरे येत आहेत. कधी आले तुम्ही? नमस्ते मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग निलेश सर. आपण चेतना व्हॅली नसत, चेतना हॅपी विलेज. Good morning. Finally, I'm Chesna Happy Village मध्ये आलो मीटिंगसाठी. Good morning all. Yes. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. Good morning sir. Here is Pankaj sir. This is Pankaj sir is here. Good morning Ganesh sir. Yes. Good morning sir. Yes. Sir sir. Good morning sir. गुड मॉर्निंग. आमची छत्रपती संभाजीनगरची टीम आलेली आहे. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या मीटिंग मध्ये. सगळे आपले रजिस्ट्रेशन करतायत, एंट्री करून घेत आहेत आले. विथ रिस्पेक्टेड गजानन सर, धनंजय सर अँड गणेश मोकाटे सर. आम्ही सगळे चेतना हॅपी व्हॅली इथं आलेलो आहे फॉर बिझनेस मीटिंग. सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या मीटिंगमध्ये. रजिस्ट्रेशन झालं आहे समोर. गुड मॉर्निंग. इथं मस्त रजिस्ट्रेशन काउंटर आहे. रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता आणि सगळे इथे आपले रूम्स वगैरे बुक करतायत. एका रूममध्ये साधारणतः 3-3, 4-4 जण ॲडजस्ट केलेले आहेत. आमच्या हॉटेलचं सरजी गुड मॉर्निंग. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. आता मी चाललो आमच्या रूममध्ये. आमची रूम कशी आहे रूमचा टूर तुम्हाला दाखवतो. रूम नंबर नॉट कन्फर्म. यू विल हॅव टू शेअर विथ रूम विथ ALCs. B5. बिल्कुल बिल्कुल. चला आमची सरची रूम बघूयात आता. यस कृष्णा सर, रूम सापडली का तुम्हाला? ही B3 रूम आहे आमची. सर तुम्ही कुठे? चला आता ही आमची रूम सापडलेली फायनली. वाव, रूम तर फार मस्त आहे. क्या बात आहे. 4 बेड आहे. येस ओके. इकडे काय वॉशरूम वगैरे है ना. चलो बाथरूम इज ऑल्सो गुड. दिस इज वॉशरूम. ओके. बाहेर मस्त झाडं आहेत वेगळे वेगळे. मनी प्लांट तर नाही म्हणता येत त्यांना, पण डबल फ्लोर आहेत. चला टी काउंटर चालू झालं आहे. आता चहा वगैरे घेऊयात. खूप मस्त व्ह्यू वेगळे. मला तर फार आवडलं. जालन्याचे प्रख्यात ALC आदरणीय देवळात तळेकर सर आणि सॉफ्टवेअर कॅम्प्युटरचे संचालक आदरणीय मतीन सर यांचं हार्दिक स्वागत आज आपल्या या मीटिंगमध्ये. त्याचसोबत आमचे ALC कॉर्डिनेटर आजमत सर आणि ME हर्षवर्धन सर यांचंही देखील स्वागत आहे. काय
मीटिंगला नाश्ता पाणी झालेलं आहे. यस, पुढे आपला हॉल. इथे आमची मीटिंग होणार आहे. वा, छान हॉल आहे. भारत की प्राथमिक शिक्षा के क्षेत्र में उल्लेखनीय प्रगति. शहरी क्षेत्रों में लगभग, लेकिन यह यात्रा सिर्फ हमारी नहीं. हमें विश्वास है कि परिवर्तन संभव है और वह आपके साथ से शुरू होता है. इस कार्य में आप सभी अपनी अपनी ऊर्जा से जुड़ सकते हैं. एक दूसरे के सहयोग से संसार में प्यार और सुकून के सौदागर तैयार होंगे. आज या ठिकाणी मिताली बाकी मॅडम आहेत, त्या अहमदाबादहून आहेत. त्यांचा थोडक्यामध्ये मी तुम्हाला परिचय करून देतो. त्या चेतना फाउंडेशनच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्याचबरोबर सर्टिफाईड प्रॅक्टिशनर आहेत. त्या पर्सनल आणि ग्रुप काउन्सिलिंग त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंट आणि इमोशनल इंटेलिजन्स या विषयातला त्यांचा 26 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्या क्षेत्रामधला. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे असे 450पेक्षा जास्त असे वर्कशॉप लहान मुलांसाठी, काही कंपनी वगैरे जे आहेत, जे कंपनीमध्ये काम करतात, कॉर्पोरेट ट्रेनिंग असे वेगवेगळे त्यांनी घेतलेले आहेत. त्याचबरोबर बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यातील परफॉर्मिंग केंद्र आहे. जे एका लेवलपेक्षा जास्त ॲडमिशन करना पड़ेगा, राइट. हमारा वर्क बढ़ेगा. तो सबसे पहले आप सभी ने इस ट्रेनिंग को आने के लिए जो समय निकाला है, इसके लिए आपको बधाई अपने खुद के लिए, क्योंकि ये बहुत ज़रूरी है कि हम अपने लिए वक्त निकालें अपने को शार्पन करने के लिए. क्योंकि क्या होता है, कई बार लड़ाई के मैदान में जाने के बाद सोच रहे कि तलवार को तो धारी नहीं है, अभी लड़ेंगे कैसे. फोकस करेंगे या वर्क को ही वाइफ बना देंगे तो भी नहीं चलता. और केवल वाइफ के पीछे लगे रहेंगे तो वो तो 2 दिन में भगा देगी कि भाई आपने कुछ कमाते नहीं है तो क्या करेंगे, या कुछ नहीं करेंगे तो कैसे चलेगा. तो दोनों को बैलेंस बहुत ज़रूरत है. तो व्हाट आई विल डू कि पहले मैं कुछ टाइम आपको वर्क पर बैलेंस करने के लिए कुछ ऐसे साइकोलॉजिकल हम टिप्स देंगे. आई विल नॉट गिव यू एनी काइंड ऑफ लेक्चर, लेकिन ऐसी थेरेपी कि जो आपको याद रहे. और तीसरा, अगर मुझे इसमें लगता है कि मुझे सेल्फ डाउट है, अगर सेल्फ डाउट है तो वो आपको लिखना है. तो हम लोगों को ये अंडरस्टैंड होगा कि कौन कौन से लिमिटेशंस है जिसकी वजह से हम भाग नहीं पा रहे, हम स्टैग्नेंट हो चुके हैं. वर्क को बैलेंस करने के लिए, वर्क लाइफ बैलेंस करना है. तो इसमें हम लोग बैलेंस बाय हाउ इट इज इम्पॉर्टेंट फॉर गुड वर्क एंड लाइफ. तो सबसे पहले जो मैंने डिस्कस किया था इन सबके साथ, तो मोस्ट ऑफ द पीपल दे फील वेरी स्टैग्नेंट आफ्टर व्हाइल इन द वर्क, क्योंकि उसमें नवीनता नहीं होती है, रुक जाते हैं, क्रिएटिविटी नहीं है. With respected sir, business meeting is going on here. अच्छा, आजचं ते आजचं बोलले का. हे बोलतात लोक ते आठवतो. सगळ्यांपर्यंत पोहोचायचं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं का. आणि
मध्ये की सगळ्या लोकांना माझा बिझनेस समजला पाहिजे, क्लासला माझे वेगवेगळे स्टुडंट्स आले पाहिजे आणि सक्सेस पाहिजे, मनी पाहिजे आणि खरं सांगायचं तर दुसरं ऑप्शन पण नाही. हेच केलं पाहिजे. Why this goal is important? फ्री भी मांग रहे थे ऐसा? तुमचं शिक्षण काय झालं तुमचं? ग्रॅज्युएशन. कोणतं फॅकल्टी कोणती होती? आता शहरात आले तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला कुठे राहता सर काय म्हणते का 3 महिन्याचा कोर्स आहे आणि बाकीच्या पाच भरपूर देतो. काम करा. आता तुमची परिस्थिती हालाकीची वगैरे सांगितलं की तुम्ही नाही भरू शकत लगेच. मी तुम्हाला एक मदत करू शकतो की आता तुम्ही प्रवेश घ्या, थोड्याशा काही स्किल मी तुम्हाला शिकवणार. त्या शिकल्यानंतर मी तुम्हाला एक माझ्याच बाजूला एक शॉप आहे तिकडे एखादा जॉब वगैरे शोधून देऊ शकतो. म्हणजे कसं आहे की तुमचं तेवढा वेळ माझ्याकडे शिकायचं, थोडं तुम्ही जॉब करा, त्यातून मी तुम्हाला काही विशिष्ट ॲडजस्ट करू. पहला वाला रिजेक्शन हो गया था. आप क्या सोच रहे थे? पहले आपने बताया सबके लिए 5,000. पहला वाला हम एम्पैथी में सबसे पहले तो एक्चुअली यहाँ पे मैं इसका ये पहला वाला आंसर एम्पैथेटिकली है क्या? नहीं सहानुभूति है, सिंपैथी है. तुरंत डिफरेंशिएट करने लगे ना. पहला सिंपैथी था, उतना एम्पैथी नहीं था. सेकंड इसमें हाँ हम बोल सकते हैं और क्या ऑप्शन हो सकता है. आप उनको अपने पास जॉब को लेकर आपल्याकडे नाव रेडी आहे आपल्याला पर्याय शोधून द्यायचा. मोर इन्स्टॉलमेंट. जर का तुम्ही MSCIT साठी आले फक्त तर आता सध्या तरी असा जॉब आहे तुम्हाला, पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही म्हणशाल की फ्रीमध्ये करा, फ्री तर नाही होणार. हा एक पर्याय मी शोधला माझ्या मनाने. तुम्ही त्याला जॉब पण शोधून दिला आणि काही स्किल शिकवा, हे काम करू शकता. सर माझ्याकडे 10 दिवस राहण्यासाठी सुद्धा काही नाही. आपल्या ऑफिसमध्ये काम करू शकतो. तर आमच्या बाजूला एक हॉस्टेल आहे आमच्याकडे, म्हणून हॉस्टेलचा पर्याय नव्हता. तुम्ही त्या हॉस्टेलला मी 10 दिवस ॲडजस्टमेंट करू शकतो आणि आता त्यानंतर तुमचं पेमेंट वगैरे झालं की तुम्ही पेड करू शकता. राहा. Thank you. Go clap for them. हा विचार एम्पथीच्या अँगल, बिझनेस कॉम्पिटिशनच्या अँगलने नाही आहे. आता आपल्याला 10 पैकी 3 जणांना डिस्काउंट देता येतो असं नाही आहे. दॅट इज नॉट द डिस्काउंट इन मॉनिटरी टर्म्स. आपल्याला लोकांना एम्पॉवरमेंट द्यायची किंवा काही फॅसिलिटेट करून त्याला एम्पॉवर करून आपल्या कोर्समध्ये आहे ती फीस त्याची कुठल्या तरी पद्धतीने आली पाहिजे. नाहीतर आपल्याला आमच्या नेटवर्कमध्ये सगळ्यात मोठा वादाचा चर्चेचा विषय तोच असतो, डिस्काउंट. आणि प्रत्येकजण म्हणतो मी देत नाही सर, तो देत. म्हणजे जेव्हा आपण पाहतो ना, मुलांची आई काय म्हणते, माझ्या मुलाचे मित्र बेकार आहेत, तू फार चांगला. अशा सगळ्या मुलांच्या आई म्हणतात. पण नक्की बेकार कोण आहे? कसं आहे, मी डिस्काउंट देत नाही, बाकी देतात, त्याच्यामुळे मला द्यावं लागतं. मग माझ्याकडे किती का होत नाही तर मी डिस्काउंट देतो. हे एक्सक्यूज असतं. तर डिस्काउंटिंग हा बिझनेस कॉम्पिटिशनच्या त्या अँगलने पाहण्याचा विषय नाही आहे. डिस्काउंटिंग म्हणजे आपण जसं म्हणतो ना, वाय कॉम्प्युटर चार्ज लेस बिकॉज दे मेव द सर्व्हिसेस दे आर एक्सपेंडिंग. त्यांना त्यांच्या सर्व्हिसेसची किंमत माहिती आहे, ते कमी किंमतीत देतात. माझ्या सर्व्हिसेसची किंमत ही आहे. तर त्याच्यामुळे डिस्काउंटला कृपया त्या अँगलमधून पाहू नका, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. सभी तो केसेस ऐसी नहीं आती है ना. क्योंकि हम अपनी जिंदगी करती है,
जैसे कुछ टाइम हम रोज रेगुलरली बिजनेस में होते हैं, रोज रेगुलरली घर में होते हैं। बहुत सारे टाइम हम फ्रेंड्स के साथ भी जाते हैं और सोशल फंक्शन में भी जाते हैं, सोशल क्लब में जाते हैं, फंक्शन में जाते हैं। तो ये सबका जो कनेक्शन है यहाँ इसका सेंटर पॉइंट बन जाता है। उन्होंने क्या समझाया, आप यहाँ से यहाँ जा रहे हो, यहाँ से यहाँ आ रहे हो, यहाँ से यहाँ जा रहे हो, कहीं भी आप घूम रहे हो, ये सेंटर पॉइंट पे आपने जाना है आणि ह्या सेंटर पॉइंटला जो इथला जो अंगरखा आपण घातलाय, कोट घातलाय, शर्ट घातलाय, जे काही घातलं ते ठेवून द्यायचं आणि इथला घालून सरांना माहितीच आहे 5 वर्षापूर्वी सरांची डेथ झाली. सुरुवातीला असं होतं की दोघांच्या काही हे असतील म्हणजे कमतरता असतील तर दोघं एकमेकांशी शेअर करायचो, तेवढंच ब्रेवली सामोरं पण जायचो, सगळ्या गोष्टी करायचो. असं स्वप्नातही नाही वाटलं की अचानक असं काही होईल. 5 वर्षापूर्वी सरांची डेथ झाली. त्याच्यानंतर असं झालं की सेंटर तर मला तेवढं स्ट्रॉंगली उभं करायचं आहे. अजून असं झालं होतं की मलाच असं फील व्हायचं आतमधून की आता आपण परत शून्यात आलो. म्हणजे मॅम जसं म्हणलंय की एक पिलर असतो, तो ढासला तर सगळंच हे होतं. असं वाटलं की नाही संपलंय सगळं, आता काही होणार नाही. पण मनातून एक आवाज आला की नाही म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी आहे, मी ते करू शकते. आता इथं असं होतं मॅम की माझं सेंटर खाली आहे घरावरती, म्हणजे वरच्या मजल्यावर आहे. मी घरात गेले तर सेंटरच्या गोष्टी माझ्या पण सतत असतात, कारण मी त्याला वाहून घेतले असतात त्याच्यामध्ये. आणि सर गेले त्यावेळेला मुलगी छोटी 2.5 वर्षाची होती. ती सतत एक गोष्ट बोलायची मला की प्रत्येक गोष्ट तिच्या नावाने, म्हणजे प्रणिती कॉम्प्युटर सेंटर जर काही अजून असलं प्रणिती अबॅकस सगळं तू तिच्याच नावावर करतेस. मग आता ती 6 वर्षाची झाली आहे. माझ्या संपर्कात राहून असं झालं तिचं की परवा सहज डिस्कस झालं की म्हणजे सेंटर प्रियदर्शनी करूया. प्रियदर्शनी म्हणजे तिचं नाव प्रियदर्शनी, छोटी आम्ही गुगल म्हणतो डायरेक्ट तिला. तर ती मला असं म्हणली, तिचा विवाह झालाय, ती मला असं म्हणली की मम्मा नाही प्रणितीला सगळे ओळखतात, म्हणजे प्रणिती नावाला सगळे ओळखतात, तर आता जर प्रियदर्शनी आपण ठेवलं तर तुला परत सांगावं लागेल सगळ्यांना की ते सेंटर माझं, म्हणजे मी चालवते. मग परत आपली ओळख तिथून चालू होणार. तर नाही, ती स्वतः बोलली, मी शॉक झाले. म्हणजे 6 वर्ष बोलली की नाही आता म्हणजे त्याचं खूप नाव झालं आणि तुला प्रत्येक ठिकाणी जावं लागेल, सांगावं लागेल की ते माझं सेंटर आहे आणि तुला लोक ओळखतात तर तेच नाव पुढे चाललं पाहिजे. व्हेरी नाईस. वर्षापासून सोबत आहोत, सिडॅकपासून सोबत आहोत. शशी सरांनी त्यांच्या रिजनमध्ये नेटवर्कला घेऊन खूप मोठं काम केलेलं, खूप चांगलं काम केलं. अनुभवातून त्यांनी बऱ्याच गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी मिराकल करून दाखवलेलं आहे. मी शशी सरांना विनंती केली की तुम्ही आम्ही आत्ता इंट्रोडक्शन का करतो सेशनच्या आधी, आता ते लंचमध्ये तुम्हाला भेटतील तर तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून करून देतो. काल यांची रिजनल मीटिंग होती. रिजनल मीटिंग काल संपली. MKCLचे लोक 11:30 वाजता फ्लाईटने गेले, तोपर्यंत ते जागे होते. सकाळी 3:30ला उठले, 4:30ला नागपूर निघाले, तर 10:30ला पोहोचले. आणि मी त्यांना म्हटलं तुमचं सेशन दुपारनंतर ठेवलंय मुद्दा, तुम्ही थोडं रिलॅक्स होऊन या. नाही म्हटले मला मॅडमचं सेशन ऐकायचं आहे, त्याच्यातून मला काहीतरी शिकायला मिळेल. ही कमिटमेंट लागते, मला शिकायला काहीतरी मिळते. त्याच्यासाठी त्यांनी इतक्या सकाळी पहाटे उठून निघण्याची तयारी. कसे ते रोज सकाळी लवकर उठतात, त्यांच्या बरीच पर्सनॅलिटी. चला आता इकडे बघूयात आपण काय आहे हॉटेलच्या साईडला. वाव, मस्त फुलं वगैरे आहेत, गार्डन टाईप बनवून ठेवलेलं आहे. वाव, काय मस्त रिसॉर्ट आहे. यावे ट्रॅकिंग आहे, ट्रॅकिंग. खूप मस्त गाय वगैरे इथे छान. राधे राधे, जय श्री कृष्ण. ॲडव्हेंचर स्पॉट पण आहे. वाव, इथे थोडं जिम टाईप पण बनवून ठेवलेलं आहे. इकडे बघा ना, गार्डन बनव, जिम सारी. आवळ्याचं झाड तयार.
जास्त आहे जेवणासाठी. तर आम्ही इथं आमच्या हॉटेलच्या बॅक साईडला आले. तुम्ही बघू शकता मग कृष्णासाठी पाठीमाग मस्त एक राधाकृष्णाची गाय आहे बघा, दिसते का ती तिकडं गाय. कृष्णा जिम कुठे दाखवा बरं, जिम मला. जिम हे इकडे आपल्या समोर आहे. हो हे इकडं, हे बघा इकडे जिम आहे. झाड आहे, त्याचबरोबर केळीचं पण इथं काही झाडं आहेत, त्याच्यानंतर आंब्याचे पण आहेत. एकदम असा खूप छान नगर आहे. याला हॅपी विलेज असे नाव दिलेलं आहे. आणि खरंच हॅपी आहे, कारण की इथं नेटवर्क नाही. नेटवर्क जिथे नाही तिथं संपूर्ण हॅपी हॅपी बिलकुल. तुम्हाला आमचा हा व्हॅली हॉल कसा वाटला? असं सुपर एकदम भारी वाटायला लागला. आणि पाऊस पण चालू तर खूप मस्त मजा येते आज. आता 2 दिवस खूपच एन्जॉय करायचा आहे. त्याचबरोबर नवीन नवीन स्किल सुद्धा आपल्यामध्ये अंतर्गत डेव्हलप करायचे आहे. आणि इथून ह्या स्किल घेऊन आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. त्याचबरोबर आपले जे काही MKCL चे वेगवेगळे कोर्स आहेत ते पण याच्यामधून आपण डेव्हलप करणार आहोत. आणि याच डेव्हलपच्या माध्यमातून वेगवेगळे विद्यार्थी आपण इथं घडवणार आहोत. ओके, चला हॅपी विलेजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. थँक्यू. आणि हर्षवर्धन सरांच्या ब्लॉगमध्ये देखील आपले सर्वांचे स्वागत आहे. येस. आणि बरोबर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता त्याला जेवण करायला बाय बाय. हॉल आहे. गर्दी फार खूप जास्त गर्दी आहे. बघू शकता तुम्ही सगळे. हा लंचला गर्दी आहे थोडा. करा 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 देवा. लंच करतोय. फर्स्ट सेशन झालेलं आहे. लंच करतो आहे. मस्त लंच टाइम चालू आहे. एखाद्या धाब्यावर बसलं तर फील येतोय का? माझ्या पाठीमागे मस्त छान डोंगर आहे. त्या डोंगरामध्ये जेवण जास्त चालू जेवण झालं. सेकंड चालू होणार आहे. स्टे ट्यून एन्जॉय द ब्लॉग. मोठा का ठिकाणावर पुरा आहे का त्याच्यावर शिकला तसंच नेहमीसारखंच करते. सर्वजण छान छान म्हणतात तेव्हा गुरुजी छान म्हणतात. ती त्यांना म्हणते तुम्हाला काय फरक वाटला? वाक्य तुम्ही असंच काय? तर ते म्हणतात नाऊ यू आर नॉट सिंगिंग, यू हॅव बिकम अ सॉंग युअर सेल्फ. यू युअर सेल्फ तुझ्या प्रत्येक बॉडीमध्ये गाणं दिसत आहे. यू आर अ सॉंग युअर सेल्फ. म्हणजे लाईक येस्टरडे इफ आय वॉज टॉकिंग, मी तिथे नसतोच. म्हणजे मीटिंग चालू आहे. टी ब्रेक झालाय. बघा चहा घेत आहे. छान टी ब्रेक चालू आहे मस्त. तर मस्त मस्त सेशन. आता संध्याकाळचा चहा. मस्त फर्स्ट सेशन झालेले. आता छान मेडिटेशन आहे. आणि इथे बाजूला टर्फ पण आहे. छान क्रिकेट मॅचेस वगैरे खेळू शकतो आपण. टर्फ मैदान. साठी चला तुम्हाला अजून एक स्पॉट दाखवते. या इकडे मस्त ॲडव्हेंचर स्पॉट.
तरी पण जायचं बाबा, पडलं तर रस्ता वाकडून जातो. तर मित्रांनो खूप छान स्पॉट आहे, तर तुम्ही ॲडव्हेंचर पण करू शकता. माझ्या अवतीभोवती पूर्ण डोंगर वगैरे आहे. तुम्हाला हा ॲडव्हेंचर स्पॉट कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. स्टेट येऊन ब्लॉग बघत राहा. मस्त व्ह्यू आहे. आता फर्स्ट सेशन झाल्याच्या नंतर आता मेडिटेशन सेशन आहे, नंतर ट्रॅक शो आहे. इथं बघू शकतो तर ॲडव्हेंचर स्पॉट्स पण आहे लहान मुलांसाठी. संध्याकाळ झालेली, छान सगळे हँगआउट करत आहे, मस्त बसलेले आहेत. हा आमचा आज फर्स्ट डे कंप्लीट झालेला आहे. छान मीटिंग झाली. आता मेडिटेशन वगैरे आहे, त्याच्यानंतर ट्रॅक शो आहे. सगळे रूममध्ये फ्रेश होत आहे. येस सर, गुड इव्हनिंग. रेडी फॉर मेडिटेशन, रेडी फॉर ट्रॅक शो. चला स्टेट येऊन ब्लॉग बघत राहा. आमचे आदरणीय सर आहेत, मी रात्री झोपायच्या आधी बनवणार आहे. निलेश चालते सर आहेत, LLC पण आहेत जालना परभणी. अरे मी आमचे आदरणीय गणेश आणि हे रात्रीतून म्हणून मी सगळ्याला लिंक पाठवणार आहे. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. थोडं लवकर आज मस्त व्ह्यू भेटला असता का? क्या बात है, सच ए नाइस व्यू पॉइंट. सगळे मेडिटेशनला आलेत आता. कोणता? रेडी फॉर मेडिटेशन. छान मेडिटेशन रूम आहे, मस्त. आम्ही सगळे मेडिटेशन करायला आलो इथे. झालेलं आहे आज मीटिंगचं. आता सगळेजण मीटिंगसाठी येत आहेत. तुम्ही बघू शकता हॉल किती मोठा आहे. आज मस्त आजचा ड्रेस कोड व्हाईट शर्ट आणि डार्क पॅन्ट आहे आणि मस्त ग्रे पॅन्ट घातलेली आहे. तर सगळेजण आता मीटिंगसाठी येत आहेत. गुड मॉर्निंग सर. गुड आफ्टरनून. स्वागत करतो. एकदा आपण टाळ्या स्वागत करू. आदरणीय समीर सर आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि आपले सर्व ALC. माझं केंद्र हे वाळूस सारख्या MIDC एरियात आहे आणि मागच्या 16 वर्षापासून आपण या नेटवर्कमध्ये सहभागी आहे.
तर मागच्या एक करोनानंतरच्या काळात आम्ही सर्व केंद्रांनी एकत्र येऊन म्हणजे जसं सर्व उबंटू म्हणतात, तर त्याच एका पद्धतीने म्हणजे महत्त्वाची ती पद्धत वापरून आमच्या सर्व केंद्रांनी ॲट अ टाइम एकत्र प्रगती केलेली आहे. म्हणजे सगळ्यांना एक जसं सरांनी सांगितलं होतं की मगाशी सरांना मी उत्तर सरांनी विचारलं व्हाय दिस एमएसआयटी, काय एमएसआयटी करावं. तर खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की ते मी सगळ्यांना समोर सांगायला पाहिजे आणि आज ती खतखत माझी ती सगळ्यांसमोर व्यक्त होणार आहे आणि विशेष म्हणजे सरांसमोर होणार आहे की प्रत्येकाने एमएसआयटी करावं. जास्त वय 50 वर्ष असेल त्याने करावं, 80 वर्ष असेल त्यानेही करावं आणि जो मुलगा वय वर्ष 5-6 वर्ष आहे ज्याला समजतं थोडंसं त्यानेही करावं. का करावं तर मगाशी बोलताना मी सरांनी विचारलं काय एमएसआयटी करावं, तर मी सांगतो जीवन जगण्यासाठी एमएसआयटी करावं. आणि या तत्वावर माझ्याकडे बरेच जण येतात, म्हणजे ते कुठल्याही वयात असतात आणि मला एक अभिमान आहे सर की माझ्याकडे गृहिणी यांची संख्या वर्षभरात 40+ असते, 40पेक्षा जास्त मॅरिड महिला असतात. त्याचं एकच कारण आहे की त्यांना सांगतो तुमच्या जीवनामध्ये जगण्याचं महत्त्व मी ते एमएसआयटी पडून देतो. त्याचं 3 महत्त्व सांगतो की का जगायचं, कारण सांगतो तुम्हाला का जगायचंय, त्याचा उद्देश तुम्हाला एमएसआयटीत भेटेल. का आपण आता थोडंसं म्हणजे मी प्रयत्न करेन. ॲक्च्युली ना माझ्याकडे 2-3 गोष्टी आहेत, त्यामुळे मला असं वाटायला लागलं की असं थोडंसं डाऊन होतं तर आपण तिथे शिकतो. आत्ता वाजले बरोबर 2:21, 2:45-3पर्यंत आपण संपवलं. मला आता बलदेवा सरांनी किंवा आता बोलण्यामध्ये कसं म्हणून आम्ही सरांचे प्रसिद्ध होते जो धमाल आणि शशी सर तुम्ही फार छान जशा आवेशात तुम्हाला बोलले त्याला काय झालं, काल सरांचा अवतार कालचा दिसला त्यांना. आता ते तुम्ही सगळ्यांनी पहिल्या महिन्याला काय द्यायचं आणि तो तिथं घेऊन मी आलो की मला टाकायचं पहिल्या महिन्यात. ठीक आहे, तुमचा लीडर कोण आहे? एकच कोणतरी पाहिजे तुम्ही. बरं छान. आता पहिला महिना आहे जानेवारी, तुम्ही सगळ्यांनी चर्चा करा.